सर्वप्रथम सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र। हा व्हिडिओ मी या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कृषी मंत्री यांना मी समर्पित करीत आहे। कारण की कृषी मंत्री साहेब, तुमचा जन्म त्याच ढेकळात झालेला आहे जिथं शेतकऱ्यांनी अन्न उगवलेलं आहे। कृषी मंत्री साहेब, तुमचा जन्म त्याच ढेकळात झालेला आहे आणि तुम्ही लहानाचे मोठे त्याच ढेकळात झालेले आहेत। तुम्ही कोणा अदानीच्या कुटुंबामध्ये श्रीमंत घरात जन्मलेले नाहीयेत। तुम्ही कोणा अंबानीच्या घरात जन्मलेले नाहीयेत। तुमचा जन्म अमेरिकाच्या ट्रम्प फॅमिलीमध्ये झालेला नाहीये। तुमचा जन्म भारत सोडून जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, जपान या अनेक मोठ्या देशामध्ये झालेला नाहीये। तुमचा जन्म या महाराष्ट्रातल्या मातीत, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या कर्मभूमीत तुमचा जन्म झालेला आहे। तुमचं प्रत्येक विधान हे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कृषी मंत्री आहेत कोकाटे साहेब, तुमचं प्रत्येक विधान हे शेतकऱ्याच्या हिताचं आणि शेतकऱ्याच्या उपाययोजनेसाठी निघलं पाहिजे। तुमचं प्रत्येक विधान हे शेतकऱ्यांच्या जखमावर खारट मीठ लावण्यासाठी तुम्ही विधान काढतायत। नुकतंच तुम्ही एक विधान वापरलेलं आहे की शेतकऱ्यांच्या ढेकळाचे पंचनामे करायचे का? अहो, तुम्ही या महाराष्ट्रभर गाववाडी वस्ती तांड्यावर दौरे करा। या शेतकऱ्याची कित्येक अशी शेती पडीक असताना त्या शेतीमध्ये कमरा इतकं पाणी साचलेलं आहे। 2 महिने त्या शेतीचा वापसा होत नाही। त्या शेतकऱ्यांनी त्या शेतीमध्ये काय लावायचं ते पाणी वसरण्याचं नाव घेत नाही आणि तुम्ही म्हणतात की ढेकळाचे पंचनामे करायचे का? या व्हिडिओच्या माध्यमातून मी या महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय कृषी मंत्र्याला एक मी विनंती करत आहे की तुम्ही या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कृषी मंत्री आहेत। तुमचं प्रत्येक विधान हे शेतकरी हिताचं पाहिजे। तुमचं प्रत्येक विधान हे शेतकरी उपाययोजनेसाठी पाहिजे। तुमचं प्रत्येक विधान हे शेतकरी योजनासाठी पाहिजे। तुम्ही प्रत्येक विधान काढत जे आहात हे शेतकऱ्यांच्या जखमावर खारट मीठ लावण्यासाठी काढत आहात। कारण की तुम्ही एक खूप मोठ्या संविधानिक पदावर बसलेले आहात। तुम्ही या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कृषी मंत्री आहात। तुम्हाला हे विधान सोबत नाहीये साहेब। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या या वाक्याचा निषेध करतो आणि हा माझा व्हिडिओ या तुटका मुटक्या भाषेत हाच मी तुम्हाला समर्पित करत आहोत। तुम्ही पुन्हा एकदा लक्षात राहू द्या कोकाटे साहेब, तुम्ही याच मातीत जन्मलेला आहात। तुमचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झालेला आहे। जे शेतकरी पिकवतो तेच तुम्ही खात आहात। त्या ढेकळात तुम्ही लहानाचे मोठे झाला आहात। त्या ढेकळात तुम्ही लहानपणी खेळला आहात आणि आज त्याच शेतकऱ्याच्या ढेकळाची अवहेलना करतात तुम्ही की त्या ढेकळाचे आम्ही कसे पंचनामे करावात। तुमचा जन्म अडानी, अंबानी, ट्रम्प, अमेरिका, जपान, फ्रान्स, रशिया, उझबेकिस्तान अशा देशामध्ये, श्रीमंत देशामध्ये झालेला नाहीये। तुमचा जन्म या कृषीप्रधान भारत देशात झालेला आहे आणि तुम्ही या भारत देशाच्या कृषीप्रधान देशाच्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कृषी मंत्री आहेत। तुमचं हे विधान अशोभनीय आहे। या विधानाचं या महाराष्ट्रात सर्व महाराष्ट्र या विधानाचं खंडन करत आहे। तुम्ही प्रत्येक विधान हे शेतकरी अहिताचं काढत आहात। तुम्हाला कुणी मक्तेदारी दिलेली नाहीये। तुम्ही या खूप मोठ्या संविधानिक पदावर आहात। तुम्हाला शेतकऱ्याचं हित तुम्ही जपलं पाहिजे। तुम्ही ह्या शेतीमध्ये लहानाचे मोठे झालात। या शेतीत जे पिकतं तेच तुम्ही खात आहात आणि तुम्ही म्हणत आहात की ढेकळाचे पंचनामे करत आहात का? करायचे का या प्रशासनाने? कोकाटे साहेब, तुम्ही गाव वस्ती तांडे वस्तीवर जाऊन बघा शेतकऱ्याचे हाल काय झालेले आहेत। जिथं पाणी निघण्याची व्यवस्था नाही आहे त्या शेतामध्ये कमरा इतकं पाणी आहे। 2-2, 4-4 महिने त्या शेताचा वापसा होणार नाही। त्या शेतकऱ्यांनी मरायचं का? त्या शेतीमध्ये धान्य उत्पन्न करायचं हा एक मूळ प्रश्न जन्मलेला आहे। यावर तुम्ही उपाययोजना करावीत हे तुम्ही प्रश्न प्रत्येक दौऱ्यामध्ये मांडायला पाहिजेत। तुम्ही शेतकऱ्याच्या वाटाचा प्रश्न प्रत्येक विभागीय दौऱ्यातून तुम्ही सांगायला पाहिजे। तुम्ही प्रत्येक विभागीय दौऱ्यामधून शेतकऱ्याच्यासाठी काय काय उपाययोजना हिताच्या करण्यात याव्यात या केल्या पाहिजे। तर तुम्ही या शेतकऱ्याच्या जखमेवर खारट आणि मीठ लावण्याचं काम करत आहात। पण तुम्ही विसरू नका, त्याच ढेकळात तुम्हाला एक दिवस जायचं आहे कोकाटे साहेब। त्याच ढेकळात तुम्हाला एक दिवस जायचं आहे। तो शेतकरी जेव्हा पिकवतो तेव्हा तुम्ही पोटाला अन्न खातात। तुम्हाला काही अमेरिकेतून पिझ्झा येत नाहीये, तुम्हाला
चीनमधून काय नूडल्स वगैरे येत नाही आहेत. तुम्ही ध्यानात ठेवा, शेतकऱ्याचे पुत्र आहात आणि तुम्हाला त्याच शेतीच्या मातीमध्ये तुम्हाला एक दिवस जायचं आहे. शेवट तुमचा त्याच मातीत होणार आहे. तुमचं प्रत्येक विधान हे शेतकऱ्याच्या हिताचं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.